नमस्ते शिक्षक मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आपणास माहीत आहे की शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच आपण त्याला स्कॉप म्हणतो. याबाबत आपल्याला यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी एक पत्र निघालेले होते. त्यामध्ये आपल्याला शाळांचे मूल्यांकन आपल्याला हे स्वयं म्हणजे आपण आपल्या शाळेचे किंवा महाविद्यालयाचे आपल्याला मूल्यांकन करायचे होते. नंतर त्यांनी त्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी दिलेली होती. नंतर काही शाळांनी त्याची माहिती भरलेली नाही. नंतर त्याची तारीख वाढवून परत 15 मार्च केली. 15 मार्चपर्यंतही शाळेने माहिती न भरल्यामुळे त्याची तारीख परत 31 मार्चपर्यंत त्याची तारीख वाढवण्यात आली होती. परंतु त्यांनी मागे पत्र काढताना असे सांगितले होते की नंतर जेव्हा स्कॉप म्हणजेच तुम्ही शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप ही जी माहिती भरणार आहे याची अंतिम तारीख तुम्हाला 31/3/2025 अशी राहील. यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तारीख वाढवून देणार नाही. परंतु आता एक माहिती समोर आलेली आहे, एक पत्र समोर आलेलं आहे की त्यांनी एक जे पत्र काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत. याचा अर्थ असा आहे की त्यांनी अजूनही काही दिवसाची मुदतवाढी दिली आहे. तर आपण हे पत्र नेमकं काय आहे त्याबद्दल थोडे वाचूया. आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या जी त्यांनी स्कॉपची वेबसाईट दिलेली होती या वेबसाईटवर स्कॉप टॅबवर जी वेबसाईट आहे त्यांची HTTP जी वेबसाईट दिली होती त्यांनी SCERT या नावाने जी वेबसाईट आपण ज्या वेळेस स्कॉपची माहिती भरलेली होती यामध्ये त्यांनी दिले आहे की स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता यानुसार माहिती आहे का काय आहे की संदर्भ क्रम 2नुसार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संदर्भ क्रमांक 2नुसार त्यांनी परत 15 मार्च ही तारीख त्यांनी मुदतवाढ दिली होती. परत त्यांनी संदर्भ क्रमांक 3 म्हणजेच काय पत्र जेव्हा काढले त्यांनी 3 नंबरची तिसरे पत्र काढले होते त्यामध्ये त्यांनी 31 मार्च ही त्यांनी अंतिम मुदत दिली होती. परंतु त्यांचे असे म्हणणे आहे की आजपर्यंत तरीही 100% शाळांची स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी शाळांचे मूल्यांकन होण्यासाठी दिनांक 10/4/2025 म्हणजे 10 एप्रिलपर्यंत त्यांनी परत एकदा मुदतवाढी दिली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले असे आहे की तरी आपल्या विभागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन नोंदणी व पूर्तता विविध कालावधीमध्ये 100% होईल याची दक्षता ही पुणे संचालक कार्यालय यांनी दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्यांनी असं सांगितलं की 10/4/2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आपले काही मानांकन ज्या शाळेचे काही मानांकन भरण्याचे अद्याप बाकी असून त्यांचे डॉक्युमेंट असो या फोटो असो किंवा मूल्यांकन करणे बाकी असो त्यांनी 10/4/2025पर्यंत याचे काम पूर्ण करून हे 10 एप्रिलपर्यंत सबमिट करणे आपल्याला अनिवार्य असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो शिक्षक मित्रांनो की त्यांनी जे आपले पहिले पत्र काढले ते संदर्भ पत्र क्रमांक 1 जे त्यांनी दिले होतं त्यामध्ये सांगितले होते की आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसारच तुम्हाला माहिती भरायची आहे. म्हणजे तुम्हाला जर स्तर क्रमांक एखादे मानांक असेल जर तुम्हाला स्तर क्रमांक 1पर्यंतच माहिती तुमच्याकडे उपलब्ध असेल तर स्तर क्रमांक तुम्ही 1च भरू शकता. म्हणजे 1 स्तरला क्लिक करून तुम्ही त्याची जे आपण Google ड्राईव्हवर PDF बनवणार त्याची लिंक तुम्ही पेस्ट करू शकता. आणि त्याने स्तरानुसार इथे मार्क डिवाईड केला आहे. म्हणजे तुम्ही जर स्तर क्रमांक 1 जर भरला तर तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. स्तर क्रमांक 2 जर भेटला तर तुम्हाला इथे 2 मार्क भेटणार आहे. स्तर क्रमांक 3 जर भेटला तर तुम्हाला इथे 3 मार्क भेटणार आहे. आणि स्तर क्रमांक जर 4 जर निवडला तर तुम्हाला एका मानांकाला असे 4 मार्क भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला असे एकूण 128 मानांक भेटणार आहे. 128 मानांकाचे 4 म्हणजे तुम्हाला असे बरोबर काही मार्कामध्ये तुम्हाला त्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि परत तुम्हाला त्यांच्यामध्ये काही मानांक असे आहे की ते तुम्हाला लागू पडणार नाही. म्हणजे कोणत्या शाळेमध्ये उपाहारगृह नसता आणि परत कोणत्या शाळेमध्ये हॉस्टेल नसता. ठीक आहे, कोणती शाळा ही फक्त मुलांची असते अशा शाळांना काही मानांक हे लागू नसतात. त्या संदर्भात तुम्हाला यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ असे आलेले आहे ते सुद्धा तुम्ही आता बघून व्यवस्थित 10 तारखेपर्यंत याचे जे मूल्यांकन आहे करून घेऊ शकता.